Krishna Hare किती दान देगा देवा तुझा विसर तुझा विसर व्हावा तुझा विसर किती दान देगा देवा तुझा विसर व्हावा तुझा विसर संग ये सदा संत संग ये सदा संत संग ये सदा धन संपदा गुण गाये आवडे माझे सर्व जोडे माझे सर्व जोडे माझे सर्व जोडे आवडे माझी सर्व जोडे माझी सर्व जोडे कामने लगनवासे तुके घाला विरामासे तुके घाला विरामासे तुके घाला विरामा कामने गर्भवासे तुके घाला विरामासे घाला विरामासे घाला विरामासे गुण गाये नावडे माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गायीला आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी
सर्व वाणी
याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्वचे महिमा आकडिता असे साधन हे जाणून मी या नमन निवांत केले गजानना अवलिया अवतर दे जगताराया ओ गजानना गुरुराया अवतर दे जगताराया या गावशी आमचे गुरु महाराज वैकुंठवासी समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज मेहुणकर आणि या गावातील प्रतिष्ठित आणि अकोला जिल्ह्यातील गणमान्य व्यक्तिमत्व वैकुंठवासी परमादरणीय शेषरावजी पाटील यांच्यापासून हा संबंध आहे। त्यानंतर शेषराव पाटील गुरुजी बुवासाहेब अनंतात विलीन झाल्यानंतरही जे वैकुंठवासी आदरणीय विश्वासराव श्रीमान आदरणीय निळूभाऊ श्रीमान किरण पाटील आमचे किरण पाटलानंतर कोण कैलास पाटील आणि चारू पाटील साहेब आले वारकरी संप्रदाय सुरू झाला आणि यांच्या बरोबर सगळं गावही जुळलं आणि आता परिस्थिती अशी आहे की हे गावाचं वारकऱ्यांचं झालेलं आहे। इलोराला दिंडी असते, सकारामपूरला दिंडी असते, शेगाव जाणारी मंडळी आहे, पंढरपूरला जाणारी मंडळी आहे आणि आमच्या अबू पाटला सोबत अभिजित पाटील सुद्धा दरवर्षी न चुकता पंढरपूरची वारी करतात। 50 वर्षापेक्षा जास्त वर्षापासूनचा सप्ताह आहे। त्याची परिणती अशी आहे की भव्य दिव्य असं ग्रामदेवता श्री हनुमंतरायाचं मंदिर झालं। इथं वैकुंठवासी आदरणीय शेषरावजी पाटलांचा पुतळा बसला। त्याचबरोबर शिवप्रभू आले, गणपती आले, विठ्ठल रखुमाई आल्या आणि आजच्या काळात कमी श्रमात जास्त फल देणारं दैवत गयान महाराजकडे माणसं उगीच जात नाही। गयान महाराजची ताकद अशी आहे की फक्त महाराजांचं नाव घ्या आणि तुमचं काम करून घ्या।
विद्यापीठचे बडे सर होते, निंबा हायस्कूलला ते प्रिन्सिपल होते. त्यांची पंगत होती इलोऱ्याला. ते इलोऱ्याला आले आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सहज ऑफिसमध्ये बसलो. ते म्हणले, बाबा गजानन महाराजचं काय सांगा. म्हटलं काय झालं. मला 10-15 वर्षापासून पोटाची व्यथा होती. अख्ख्या महाराष्ट्रातले नामवंत डॉक्टरनी पार केले, सगळ्यांची ट्रीटमेंट मी घेतली, परंतु पोटात काही बदल होत नव्हता. पोट दुखत होत, पोटाचा त्रास होता, मी बेचैन होते. एक दिवस शेगावला आलो आणि सहज मनात आलं की आपण आज गजानन महाराजचं दर्शन घेऊ. गजानन महाराज दर्शन घ्यायला गेलो. भुयारातून आलो. जुन्या जमान्यात वरच्या राम मंदिराच्या समोर एक अंगाऱ्याचा डबा ठेवलेला असायचा. सहज तो अंगारा घेतला, कपाळाला लावला आणि न कळत अंगारा हातात घेतला, बनियन शर्ट वर केलं आणि पोटाला अंगारा चोपडून गेला. सभा मंडपाच्या मध्ये अंगारा चोपडला पोटाला. महाद्वाराच्या बाहेर पडलो, पोट गायब झालं. अशा प्रकारे गजानन महाराजांचे मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. आणि 50 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून, जवळपास 55 वर्ष होत आले असतील, तेव्हापासून हा सप्ताह आहे. परमपूजनीय शिवराम महाराज, परमपूजनीय श्रीराम महाराज या संतांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर आमचे परमस्नेही हरिभक्त परायणश्री सदानंदजी महाराज गावंडे यांच्या मार्गदर्शनात महाराजांची तब्येत आता ठीक नाही आहे. आता बराच बदल पडला, चांगली तब्येत होत आहे. आणि त्यांची तब्येत चांगली हो, त्यांच्याकडून समाजाची सेवा दीर्घकाळ घडो. आणि या ठिकाणी श्रीमद भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताह गेल्या 7 दिवसापासून, आणि दररोजचे जे कार्यक्रम आहेत, सकाळी काकडा, त्यानंतर भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6:30 हरिपाठ, रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन. आणि भागवताची जी कथा आहे, भागवत प्रवक्ते जे आहे ते हरिभक्त परायणश्री वेदशास्त्र संपन्न अशोक वामनराव जोशी महाराज मंठा यांच्या वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे. आता 8 दिवस पार पडलेले आहेत आणि इतके दिवस सेवा केली म्हणजे मागण्याचे आपण अधिकारी आहोत. मध्ये महाराजांनी दान मागितलेलं आहे. मग या दानालाच कधी कधी मागणे म्हटलं. जसं एक मागणे ऋषिकेशी, चित्त द्यावे सांगतो वचनासी, मज अंतर तुझ्या चरणासी, न घडे अशी कृपा करी. किंवा मागणे ते तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे देव वसे चित्ती त्याची घडावी. कधी मागणं, कधी संगती, कधी भीक. मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा, मज भीक काही देवा.
नाही देवा प्रेम भातुके पाठवा. काही काही ठिकाणी विनंती आहे, देवा ऐके ही विनंती, मज नको रे ती मुक्ती, तया ईश्यागती हेची सुख आगळे. याचा अर्थ असा आहे, दान म्हणा, विनंती म्हणा, मागणं म्हणा, भीक म्हणा, सगळं मागणंच आहे. आणि मागण्याचा जर विचार केला तर तुकोबारायचा बाणा असा आहे की महाराज म्हणतात तो प्रकार अनुचित आहे. काही मागले हे अमानुषिक, वडिलांची दानाचा, वडिलांची दानाचा, वडिलांची दानाचा. काही मागले हे अमानुषिक, वडिलांची विष्णू महाराज धग्या हे कीर्तनाची आणबाण शान असते. टाळकरी जसे श्रोते पाहिजेत तसे टाळकरी फार महत्वाचे असतात. महाराज आहे, ते नंदुभाऊ आहेत, कार्मिक कंपनी आहे, अजून कोण आहे? करतखेडचे आहेत, अजून कोण्या गावचे आहे? वडदचे आहेत. तुम्ही कुठले आहे? वा, गोनापूरचे आहे. तुम्ही कुठले आहे? गोनापूरचे आहे. तुमचे परमपूजनीय वैकुंठवासी गुरुस्थानी असणारे रंगरावजी महाराज यांचे सुपुत्र हरिभक्त परायण नामदेव महाराज ते सुद्धा आलेले आहेत. साऊंड कुठला आहे? साऊंड रमगावचा. साऊंडही चांगला आहे. सांगायचं एक आहे की मागतात आहे हा प्रकार अनुचित आहे असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे अंजित भाऊ, जे अनुचित आहे ते मागू नये. म्हणजे जे जेव्हा मागायचं नाही ते मागू नये, पण जे मागायचं आहे मागल्याशिवाय राहू नये. राजाची स्वारी चालली, फाटकं बनियन, फाटकं धोतर, चिंताग्रस्त असं इकडे तिकडे पायात चाललं. त्याच्या काय राजान की जाण काय, त्याला जे लोक दिसले त्याला काहीतरी पाहिजे होतं. राजानं पाहिलं गरीब माणूस आहे, फाटके कपडे आहेत, आपल्या राज्यातला याला काहीतरी दिला पाहिजे. सांगितलं प्रधानाला जा, आणि तो फाटक्या कपड्याला माणूस आहे की नाही त्याला विचारा, राजा प्रसन्न आहे? राजा प्रसन्न आहे, जे पाहिजे ते माग. जे पाहिजे ते माग. आता त्यांना काही मागत चाललं असतात. प्रधान जातो बाबा म्हणे काय आज राजे साहेब तुमच्या प्रसन्न आहेत म्हणे. मग ते म्हणतात काहीही मागा, काहीही मागा. तो म्हणतो बरं, तेच तर मी पायात होतो. काय पायात होता? माझ्याजवळ तंबाखू आहे, माझ्याजवळ तंबाखू आहे, पण ते घोट्याला चुनाच नाही म्हणे. बा राजे साहेबाला विचारा, चुना असेल तर द्या. काय मागणं आहे? एकाने घोर तपश्चर्या केली. तपश्चर्यानंतर देव प्रसन्न झाला. त्याचं असं होतं की त्याच्या घराच्या शेजारी त्याने फार त्रास देत आहे. त्याच्या दारातला कचरा याच्या दारात, त्याच्या घरातलं खडखड याच्या घरात, वावरे शेजी होते. 2-4 तास आत घालून दे. आपल्या वावरातला हुल्ला राहू दे, याच्या वावरातलाच नाही. मुगाच्या शेंगा असल्या तर भाजीला याच्या वावरातल्या.
उडदाच्या शेंगा असल्या याच्यावर असल्या, बरबटीच्या असल्या याच्यावर असल्या, फार त्रास होता त्याचा. मग त्या शेजाऱ्याला अद्दल घडावी म्हणून यानं घोर तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाला. देव म्हणलं मग काय पाहिजे? तुम्ही काही नाही देवा, शेजारी फारच त्रास देते. देवाने शेजारी त्रास देते, ठीक आहे म्हणजे माग ना, पण एक लक्षात ठेव, जेवढा तू मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या शत्रूला मिळेल. चांगले विचारायला असतात तर त्यानं विचार केला असता, त्याचे भलं होते होऊ द्या. लाख मागातले त्यात 2 लाख म्हणा, म्हणून नाही ते नाही, त्याचं भलं नाही झालं पाहिजे. मला पाहिजे झाल्यासाठी होतो असं. यानं डोकं खाजवलं. काही माणसाचं प्युअर डोकं असते हो, ते दारू पिणारे इतके सुपर डोक्याचे असतात. फक्त दारू पितात एवढंच वाईट असते. मला जे मिळेल त्याच्या दुप्पट शत्रूला मिळते ना म्हणे. हो मग देवा आता ऐकून घे म्हणे. काय किती मागितलं चालतं मग, किती माग? माझा एक कान जाऊ दे बरोबर. याचा एक कान गेला, शत्रूचे किती जातील? माझा एक डोळा जाऊ दे बरं, शत्रूचे किती जातील? माझा एक हात जाऊ दे बरं, शत्रूचे किती जातील? माझा एक पाय जाऊ दे बरं. तो मेला गेला लागला. म्हणजे हे जे मागणं आहे हे मागणं अनुचित आहे. जे मागायचं नाही ते मागू नका. महाराज म्हणतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड हात पसरीजीने जिंक झाले, हात पसरीजीने जिंक झाले, हात पसरीजीने तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, करी ब्रह्मांड हात पसरीजीने जिंक झाले, हात पसरीजीने हात पसरीजीने जिंक झाले. भिक्षा पातळवलं म्हणे जडो जिने लाजिरवाणे, ऐशी अशी नारायणी उपेक्षिते सर्वता. मागणाराची उपेक्षा, अनुचित मागणाराची उपेक्षा देवही करतो. म्हणजे आता अर्थ असा आहे की तुकोबाला आहे आणि महाराज जे उचित आहे ते मागतात आहे. काय मागतात महाराज? कशाचं दान मागतात महाराज? महाराज सांगतात अभंगाच्या गोल
वृद्ध माऊली बसेल आहे. सकारात्मक सांगतात षष्टी तत्पुरुष समास, दुसरं नाही पाहिजे. काय जाण पाहिजे? महाराज म्हणतात देवा तुझा विसर नाही पडला पाहिजे रे. तर विसर नाही पडला पाहिजे. ज्या अर्थी मागतात त्या अर्थी विसर पडतो हे खरं आहे. आता कीर्तनाला येत नाहीत, कथेला येत नाहीत, त्यांना विसर तर पडलेलाच आहे. पण आपल्यालाही विसर पडलेला आहे. कारण ज्या वेळेस आपण मायेच्या पोटात असतो, आता आईचं पोट, आईचं उदर म्हणजे काही कलेक्टर साहेबाचा बंगला नाही. तिथं परिस्थिती अशी असते, विष्ठा लेप चोहीकडे, नाकी तोंडी कुर्मीचे किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. काय सांगू गर्वीची मज भोगीदान, मौस मळ मूत्र जाणा, तुझं क्षण क्षणा यात असे. एकंदरीत साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर गर्भावस्थेच्या मध्ये असं असते, खाली मुंडक वर पाय. जनावराचं नाव काय? आपण नवस केलेला असते. तिथं आपली विनंती असते की एक वेळा या दुःखाच्या बाहेर काढा. दुःखातून काढा, दुरिताचे जाडे. मग देव म्हणते काय करशील रे? मी देवा बाहेर पडलो की दुसरं काहीच नाही करणार. बाहेर पडलो की दुसरं काहीच नाही करणार. आठवीनं पाय हा माझा नवस. त्याच्याही पुढे महत्वाचं आहे का? रात्र आणि दिवस पांडुरंगा. आता बाहेरचे मी विचारत नाही, पण यांना विचारतो तुम्ही रात्रंदिवस देवाचं नाव घेत असता का? उत्तर नाहीच भेटी. उठा जागे वारे, जागे वारे, उठा जागे वारे,
उदारा पांडुरंग चरणचा उदारा पांडुरंगा चरणचा उदारा पांडुरंगा आल्यानो संसार उदारे करा आल्यानो संसारा उदारे करा चरणचा उदारा पांडुरंगा अखंड देवाचं नाव घेऊ आम्ही असं वचन दिलेलं असते नवस केलेला असते पण बाहेर पडला रे पडला बाहेर पडल्याबरोबर पोट्ट काय करते पोरगी असो की पोरगी असो बाहेर पडल्याबरोबर काय करते हास्य की रडते मला माहित नाही पण असं सांगतात ते रडते पण रडाचा स्वर कसा असते त्याचा अर्थ असा आहे की आज सुरू असते स्वम 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 वाचवा त्रैमा बाहेर पडला रे पडला कोम मी म्हटलंच नाही म्हणते महाराजांनी ज्ञानोबारांनी तुकोबारांनी या संतांनी तुमच्यासाठी वेळही खूप कमी करून टाकला हो ज्ञानोबाराय म्हणतात तरी का ऐसे करी या आठा पारा माझारी मोठके निमिष भरी दे तुझा महाराज म्हणतात भल्या माणसा 24 तासातली 23 तास 59 मिनिट तुझा संसार कर 1 मिनिटच फक्त देवाचं नाव घे पण त्या मिनिटात तू ज्या वेळेला देवाच्या साठी डोळे बंद करशील त्यावेळेला तुला मग तुझ्या घरातलं काहीच नाही दिसलं पाहिजे तुला देव म्हणजे देवच दिसलं पाहिजे सांगायचं मला एखादी विसर पडतो महाराज म्हणतात विसर नाही पडला पाहिजे हे जी दान देगा देवा तुझा विसरणं न अखंड तुझी आठव मला असली पाहिजे हीच पहिलं दान महाराज देवाला मागतात देव म्हणतो ठीक आहे महाराज मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला तुमच्या जीवनात माझा विसर पडणार नाही पण समजा तुम्हाला माझा विसर जर पडला नाही तर तुम्ही काय कराल महाराज काय करतील महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या गुणगायिका
आता हरी म्हटल्यानंतर, देव म्हटल्यानंतर तो अनंत आहे. तो अनंत आहे, त्याचे गुण अनंत आहे. अनंत म्हणते माझी स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून. पण एक मर्यादा आहे. शास्त्राच्या मर्यादेनं त्याला षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हटलेलं आहे. त्याच्याजवळ 6 गुण आहेत. कोणकोणते आहेत? ऐका, ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणामध्ये वस्ती जेत म्हणून तो भगवान. तो यशवंत आहे, त्याला पराजय माहित नाही. श्री, त्याच्याजवळ धनाची कमी नाही. औदार्य, तो समर्थही आहे, उदारही आहे, स्वतंत्रही आहे. यशस्वी, औदार्य, ज्ञान आहे त्याच्याजवळ. अधिक यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आहे त्याच्याजवळ. ऐश्वर्य आहे त्याच्याजवळ. आणि त्याचे 6 गुण त्यानं प्रामुख्यानं त्याच्या भक्ताला दिलेले आहेत. येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देवनी करणा हाती, कीर्ती दिगंती मिरविली. अर्थात यश हनुमंतराय. उद्या त्यांची जयंती आहे. उद्या त्यांची जयंती आहे. हनुमंतरायाला पराजय माहित नाही. हनुमंतराय यशवंत आहे, जयवंत आहे. आणि जे हनुमंतरायाची सेवा करतात त्यांना सुद्धा जीवनात यश आहे. विभीषण केला लंकापती. विभीषणाला सोन्याची लंका दिली, एवढं त्याला धनवान करून टाकले. आणि औदार्य देवनी करणं. उदारता म्हटलं की करणं. कधी कधी आपण आता नाही म्हणत, आता जरा नाही विसर पडत आपल्याला. पहिले पहिले सकाळी जर कोणी खोटा बोलला, सकाळी जर कोणी खोटा बोलला तर सहज तोंडातून शब्द बाहेर पडणारे, राजे कर्णाच्या पायरी खोटा नको बोलू. आला एक दिवस अर्जुन, देवा पण काय जमलं काय? देवाला काय झालं बाबा, काय जमलं? आम्ही तुमच्या नेहमी सोबत असतो. देवाने बरोबर आहे, आमची तुमच्या निष्ठा आहे. तुमच्याशिवाय आम्ही दुसऱ्याला कोणाला मानत नाही. तुम्ही आमचे सर्वस्व आहात. देव म्हणलं बरोबर आहे. आणि म्हणूनच मी तुमची सगळे कामं करतो. भक्त समागमे सर्व व्हावे हरी, सर्व काम करी. म्हणूनच मी तुमची सर्व कामं करतो. बरोबर. मग असं असताना काय, असं असताना ज्या ज्या वेळेला उदारतेचा विषय निघतो त्या त्या वेळेला तू कर्णाकडेच बोट का दाखवतो? कर्णच आहे असं तू का म्हणतोस? त्यावेळेला देव म्हणला असं आहे, जिनो का मुनोत आहे, जिनो का मुनोत आहे, बीजा करे सो गोता खाय. मास्तरचं काम डॉक्टर करू शकेल का? मास्तरचं काम डॉक्टर करू शकत नाही. डॉक्टरचं काम वकील करू शकेल का? नाही नाही नाही, ज्याचं काम तोच करू शकते. कुंभाराजवळ एक गध वागवेल होतं, एक कुत्र वागवेल होतं. गधन कुत्र. गध्याला काय दिवसभर रेती वायाची, माती वायाची, आणि रात्री तर संध्याकाळी सोडून द्यायचं. ते गावभर फिरे तरुणी, त्याचं मन उलट जायला का ते चालण्याच्या प्रकाशात बसत नाही. रणजितपणी ती रात्री सावलीत बसते. बरोबर सावली पाहिजे एखाद्या घरा गेला अशी, तर झाडाची त्यात बसते. ती गाढव म्हणजे गाढवच. कुत्रा होत, त्या कुत्र्याच्या राखणाचंच काम होतं. पण तो कुंभारच गरीब असल्यामुळे कधी शिळी भाकर, कधी कमी भाकर, कधी काहीच नाही.
असं त्या कुत्र्याचं सुरू होतं. आणि त्याचं ज्या दिवशी पोट भरलं नाही ते मग दोन चार घर हिंडे कसं आपलं येत. पण कुत्र्याला त्याची जाणीव होती की आपला मालक आपल्याला पोटभर देत नाही. पण गजाला काही नाही, मालक एक गुलशी घराय ना काही झालं तर ते त्याला काही नाही, मालक म्हणजे मालक. चैत्राचे दिवस होते, मालक मालकीन बाहेर झोपेल होते. पहिले लोक बाहेर झोपत उन्हाळ्यात. चोरांनी मागून घर फोडलं, त्याचं खळखळ दरदर सुरू झालं. गाड्यावर तरुण नेमकं झालं होतं, खाली बसलं होतं. त्यानं पाहिलं की खळखळ दडदड ज्या अर्थी सुरू आहे त्या अर्थी घरात चोर आले. आणि चोर आले म्हणजे चोरी करतील, चोरी केली म्हणजे मालकाचं नुकसान होईल. मालकाचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून त्या गध्यानं असा शहाणपणा केला की म्हणजे कुत्र्याला सांगू, ओ कुत्रे दादा, ओ कुत्रे दादा, ओ कुत्रे दादा. कुत्र्याची झोप म्हणजे उडती झोप असते. तुम्ही काय रे काय म्हणतो, ओ कुत्रे दादा आपल्या मालकाच्या घरात चोर आलाय. तो म्हणे आले तर मग काय करू. ओ तुम्ही भुंका मालक जागा होईल. चोर निघून जातील. ते कुत्र म्हणे गड्या मी भुकलो असतो रे, मी भुकलो असतो पण आम्हाला मला पोटभर देतच नाही. तो जर पोटभर देत नाही तर नाही का घेऊन खायला किंवा त्याची मी इमानती नका भाऊ, मी नाही भुकत जाय. लय विनंती केली पण कुत्र भुकायला तयार नाही. मग गजाला वाटलं आपणच भुका. गज कसं भुकते मला सांगता येणार नाही. उद्या संतोष भाई येणार त्याला विचारून घे. आता कुत्र्याच्या बदलीत गज भुकलं जमीन का भाऊ, भुकलं गज. ते कसं भुकते आता तुम्ही समजून घ्या. उठला मालक चोर मागेला मागे निघून गेले. आणि याले असं वाटलं मालकाला की मैयानं झोप मोडली. दानकुड घेतलं लावलं होतं. म्हणजे गध्यानं जर कुत्र्याचं काम करतो म्हटलं तर दणके घा लागतात. तसं अर्जुना कर्ण तो कर्ण आणि धर्म तो धर्म. काय बोलोनिया फार दयाचा व्यवहार तयाचा, दयाचा व्यवहार दयाचा, दयाचा व्यवहार दयाचा. तुका म्हणे काय बोलोनिया फार, तुका म्हणे काय बोलोनिया फार, तुका म्हणे काय बोलोनिया दयाचा व्यवहार दयाचा. दोघांनी ब्राह्मणाचा वेश घेतला. ब्राह्मण बनून दोघे जण पहिले धर्माकडे गेले, युधिष्ठिराकडे गेला. आणि देवानं बाहेर योग बराला पाऊस सुरू करून दिला. पाऊस सुरू झाला, सगळा चिखल झाला, बाहेरचं सगळं ओढ झालं. भूदेव आले दरबारात आले. धर्मराज उठले, काय पाहिजे. काही नाही, ब्राह्मणांना जेवण करायचं, आटा पाहिजे, शिदा द्या. सेवकाला सांगितलं, त्यानं शिदा आणला, शिदा दिला. आता काय पाहिजे. काही नाही, उदकापूर्वी धान्य झाल्या घडे पाक, एकावी नाही एका काम आणि याला इंधन पाहिजे. धर्मराजाला 2 सेवक पाठवले, जा यांच्यासाठी सरपण आणा, इंधन आणा. ते सेवक बाहेर भरपूर फिरले परंतु त्यांना कोरडे इंधन काही सापडलं नाही. इंधन ओढं झालेलं होतं. ते परत आले आणि सांगितलं की महाराज शिदा दिला आपण, पण आपण इंधन देऊ शकत नाही, आपण सरपण देऊ शकत नाही, सरपण ओढं झालेलं आहे. धर्मराज पुन्हा उठले, हात जोडले, विप्रवर शिदा घेऊन जा, सरपण नाही. मग हे म्हणतात जर सरपणच नसेल तर शिद्याचं आम्हाला काम नाही, तुझा शिदा तुला घे. धर्माकडे गेले, शिदा परत करावा लागला, सरपंच सापडलं नाही. बाहेर पडले, देव अर्जुनाला म्हणतो, अर्जुना आता कर्णाकडे चल.
कर्णाकडे गेले. कर्ण दानाचं काम स्वतः करत होते. कर्ण उठले, दोघांचे पाया लागले, हात जोडले. सांगा काय सेवा आहे? काही नाही राजे, शिदा पाहिजे. स्वतः कोठी घरात गेले, शिदा आणला, दिला. अजून काय सेवा आहे? पण काही नाही. आता हे शिजवायला सरपण कर्णानं डोकं खाजवलं की बाहेर आपण किती जरी फिरलो तरी आपल्याला कोरडं सरपण सापडणार नाही. म्हणून कर्ण स्वतःच्या शयनगृहात गेले आणि आपला अमोल किमतीचा चंदनाचा दररोज झोपायचा पलंग उराड घेतली, थटथट ते तोडला, त्याची मुडी तयार केली, आणली. महाराज सरपण घ्या, वाटेल तितके दिवस राहा. सेवक सेवेस हजर आहे. याने स्वयंपाक केल्यानंतर जेवण केलं. जेवण झाल्यानंतर बाहेर पडले. त्यावेळेला देव अर्जुनाला विचारतो, अर्जुना आता सांग, उदार कर्ण आहे की धर्म आहे? जे धर्माला दम नाही ते कर्णाला करून दाखवलं. कवच कुंडल दान देण्याचा प्रसंग आहे. कवच कुंडल दान देण्याचा प्रसंग कर्णाऐवजी जर धर्मावर आला असता तर मागणाऱ्याला कवच कुंडल भेटले नसते. शेवटी ज्या वेळेला कर्ण खाली पडले, अर्जुनानं मारलं. शेवटच्या घटका मोजत आहेत. दोन्हीकडचे सैन्य जमा झालं, वाईट झालं. एवढा मोठा योद्धा पडला, सेनापती पडला, सगळ्यांच्या विरोधात असू. आणि तेवढ्यात एक याचक आला. इथं कोणी जाता आहे का? कर्ण आता मरून राहिला. कर्णाच्या कानावर आवाज गेला आणि कर्ण बोलला की अरे अजून कर्ण मेला नाही समोरे. तो समोर आला. पाहतो तर हा आपला दररोजचा दाता आहे. नको महाराज, आज नको तुमच्याकडे, भेटत कुठं तरी, आज नको. हा माझं नाव गमवू नकोस. काय पाहिजे? काही नाही. आपण जसे पडलात तसं या युद्धाच्या मध्ये माझा मुलगाही मेलेला आहे. त्याची अंत्यविधी करण्यासाठी माझ्या भावाजवळ काही सोय नाही आहे. आपण कृपा करा, काहीतरी द्या. कर्णानं रणांगणावर शेवटच्या क्षणी आपला सोन्याचा दात पडून दिला. कर्ण भिडता समरांगणी, बाणी व्यापियला रणी, मागशी पाडुनी तेथे दात तयाची. म्हणून काय यशे थोरविला मारुती विभीषण केला. लंकापती अवदारे देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती निर्मिती. ज्ञाने उपदेशीला चतुराणा, ब्रह्मदेवाला ज्ञान देतो. ऐश्वर्य वाढविला अर्जुनाला ऐश्वर्य देतो. आणि वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पाविला, वैराग्य शुकाला देतो. आणि एवढं काय ज्ञानोबारा एवढी बहार करता यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. नाही, तुझे अवतारे जाण स्वतंत्र, देतान मनसी पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही घेतले. मोक्ष दुराराध्य केलं होय, तोही आराधी तुझे पाय. मनोनी धाडसी तेथ जाय पाय कुजैसा, तुआ सनकादिकाची निमाने, सायुज्य सौरसुदी दिला पुतणे, विषाचिनी स्तनपाने मारो आली. आगा राष्ट्रयागाची सभासती, बैसता त्रिभुवनाची मानली. कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निश्चितलासी, ऐशी अपराधी अशी शिशुपाळा, आपण बे ठावली दला गोपाळा. उत्तान चरणाच्या बाळा काय द्रौपदीचा, तो वना आला याची लागी. बैसावे पितयाच्या उत्संगी, चंद्र सूर्य देखापरी जगीश लागू केला. तुझे आराधी नायके, होती पुंसा बोलावी कौतुके, ती वैकुंठी तुआगणीची सुवाडू केला. म्हणजे देव देवनी उदार भक्ता देतो अमरपदी, देतान म्हणे साना तो वैरी अशी तेची. जसा तो पांडवाचा उद्धार करतो तसा कौरवाचे करतो. म्हणजे जो ते भक्ताला देतो
तेच तो शत्रूलाही देतो. तुझा विसर जर मला पडला नाही तर आयुष्यभर मी तुझ्या गुणाचा अनुवाद करीन. असंच नको, एवढंच नको तर मला अजूनही काही नको, काय दे हे महाराज सांगतात. मुक्ती धना संपादा मुक्ती धना म्हणतात विषयातलं नाही पाहिजे कारण ते क्षय आणि अतिशय दोषाने युक्त आहे. स्वर्गातलं नाही पाहिजे कारण त्यालाही नाश आहे. मग तया पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. सत्य लोकातले नाही पाहिजे. परमेष्ठी पदा तुष्य मानिती सर्वदा कारण तो ब्रह्मदेव सुद्धा मरका. आयुष्य मोठं असेल पण तो मरका आहे. वैकुंठातलं माणसाचं गोडणी म्हणतात वैकुंठात एक कालची झाले पाहिजे. वैकुंठात जाऊन कायबा करावे उगाची पैसावे मौन्य रूप म्हणून नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश अद्भुत हा रस कथा काढी नामाचा. मोक्ष नको कारण मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगू ऐशी तुका म्हणे. काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा. धन नाही पाहिजे, संपदा नाही पाहिजे. आणि संत संग देई सदा. संत संगती देई चरण सेवा. संत संग काय करते? साधूचा संग जर आपण केला तर असं आहे परमात्मा मिळवण्याच्या मध्ये जीवनाचं सार्थक आहे. परमात्मा मिळवण्याच्या मध्ये जीवनाचं सार्थक आहे. काय प्रमाण होवी? प्रमाण पहिले तुका म्हणे जन्म आल्याचे तुका म्हणे जन्म आल्याचे तुका म्हणे जन्म आल्याचे
ते देव करून निघावा तेने मी जीवा सुख. मग देव कसा न भेटते? ज्ञानोबराय म्हणतात तरी परमात्मा ऐसे जी एक वस्तू असे ती जया दिशे ज्ञान असतं. परमात्मा ज्ञानानं भेटतो आणि ज्या ज्ञानानं परमात्मा भेटतो ते ज्ञान कुठं आहे? ते ज्ञान कुठं आहे? ते ज्ञान पैगा जरी मनी आधी संता या भजावे सर्वश्रेष्ठी. म्हणजे परमात्मा मिळवण्यात जीवनाचा सार्थक आहे. परमात्मा भेटला पाहिजे. परमात्मा ज्ञानानं भेटतो आणि ज्या ज्ञानानं परमात्मा मिळतो ते ज्ञान संताजवळ आहे. म्हणूनच म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडीला गुरु चरणी धरा भाव आपे आप भेटे देव गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आत हिरयसे. म्हणून नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे. सदा काहीच नाही पाहिजे संताचा संग दे. एवढंच नव्हे हे जर देशी काय सतत तुझा आठव सतत तुझा आठव आणि संताची संगत ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला देशील तर मला जन्म मान्य आहे. महाराज सांगतात भंगाच्या
सर्व योगी परमार्थ करायला भेटत असेल, देवाची भक्ती करायला भेटत असेल, संताची सेवा घडत असेल, संताचा संग घडत असेल तर गर्भवास आम्हाला मान्य आहे. कारण जे भक्त आहेत त्यांना गर्भवासी दुःख नाही येता जाता आम्हा हरिया दासा सुलभ होतो. कारण आल्यानंतर ते घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधा वया घेईन कोटी जन्म घेईन देवा कैली सेवा तुमची जन्म घेईन मी नाना बहु सोशीन यातना. अर्थात याच कामासाठी जीवन जन्म घ्यायचा आणि जन्मोजन्मी येऊन प्रत्येक जन्माच्या मध्ये हेच करायचं. निवृत्ती सकाराम जय सकाराम जय श्री राम जय सकाराम जय सकाराम जय श्री राम.
भक्त भरा ते गवळ्या नमस्कार